आजच्या या भेटीचं नियोजन करत असताना प्रामुख्यानं एकच उद्देश समोर होता, ते म्हणजे तुमचा आभार मानण्याचा. कारण मागच्या 10 वर्षापासून आपला लातूर मतदारसंघ हा भाजपाच्या ताब्यात होता आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं एकजुटीनं काम केलं, मतदार राजापर्यंत आपले विचार पोहोचवले आणि तुम्हा सगळ्यांनी त्याला उत्तमरित्या साथ दिली, त्याचंच फळ म्हणून आज हा आपला विजय आहे. आणि या विजयाचे ऋण व्यक्त करताना खरंच माझ्याकडे शब्द नाही आहे. कारण जे प्रेम तुम्ही सगळ्यांना दिलं ते शब्दात व्यक्त करता येत नाही, आणि शब्दात व्यक्त न करता येणारं प्रेम हे आघात असतं. त्यामुळं येत्या काळामध्ये नक्कीच आपण चांगलं काम करून या प्रेमातून कशी उतराई होता येईल त्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये करूया. आजपर्यंत 26 वर्षापासून काम करत असताना ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेने साथ दिली, तशीच साथ या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी दिली, आणि याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहाल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. तुमचे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मागच्या काळाच्या चुका मागच्या लोकांनी केल्या होत्या, त्याचं फळ त्यांना मिळालंय. तशा पद्धतीचं काम आमच्याकडून नक्कीच होणार नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुढच्या काळामध्ये होईल, आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही शब्द देतो या निमित्तानं की पक्षविरहित आपण सगळे मिळून काम करूया. समाजाच्या चांगल्यासाठी पक्ष सोडून प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधी पक्षाचं का काम असे ना, आपण पक्ष सोडून चांगल्या कामासाठी एकत्र येऊन सर्वजण मिळून काम करूया. या सगळ्या कामासाठी नक्कीच आम्ही तुमच्या सोबत आहोत. कुठल्याही कामासाठी, चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी आम्ही मागं वळून पाहणार नाही. तुमच्यासोबत साथ द्यायला आम्ही तयार आहोत, आणि त्यासाठी नक्कीच तुम्हा सगळ्यांची सुद्धा साथ आम्हाला अपेक्षित आहे. भविष्यामध्ये नक्कीच तुमच्या भेटीला मी वारंवार येईन. ज्याप्रमाणे मी यापूर्वीच्या काळामध्ये शब्द दिलेला आहे प्रत्येक भाषणामध्ये, तसा शब्द पाळण्याचा प्रयत्न येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये नक्कीच आमच्याकडून केला जाईल. महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा या निमित्तानं मी परत एकदा धन्यवाद देतो. बूथवर काम करणाऱ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विविध पक्षाच्या ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम केलं, त्यासाठी त्यांचेही परत एकदा आभार मानतो. आणि सगळ्यात मोठा असलेला जो मतदार राजा आहे, त्यांनी जे आशीर्वाद आम्हाला दिले त्यासाठी त्यांचेही विशेष करून आभार या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपण जो सन्मान आज आम्हाला दिला, जे नियोजन आपल्या नियोजन कमिटीनं केलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.